नमस्कार मित्रांनो. चिता विझली आणि सत्तेची चूल पेटली, असंच काहीसं राज्यामध्ये सध्या सुरू आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर एवढ्या गतीनं राजकीय घडामोडी घडतील किंवा उलथापालथ होईल याची कल्पना कुणीही केली नव्हती. अनेक जण तर आजही बारामतीला भेट देण्यासाठी रस्त्यात आहेत किंवा कोणी पोहोचलेत. आणि असे असतानाच सत्तेचा सारीपाट मांडण्यासाठी अजितदादा पवार यांचे दुसऱ्या फळीतले किंवा पहिल्या फळीतले आपण म्हणू शकतो प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि इतर मंडळी मुंबईत येऊन बसली. तर मुद्दा असा आहे की अजितदादा ज्या पदावर होते उपमुख्यमंत्री म्हणून, ते पद कुठलं संविधानिक पद नाहीये. आणि एका दिवस काय किंवा एक आठवडा काय, महिने 2 महिने जरी उपमुख्यमंत्री पदाची ती खुर्ची खाली राहिली तरी फारसा फरक पडला नसता सरकारला. जसं मुख्यमंत्री नसल्यानंतर काळजी व मुख्यमंत्री द्यावा लागतो, काहीतरी करावं लागतं ऍडजस्टमेंट, किंवा पंतप्रधान असेल तशी तरतूद उपमुख्यमंत्री पदासाठी नाहीये. किंबहुना उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक दृष्ट्या व्हॅलिडच नाहीये, कायदेशीरच नाहीये. ते एक राजकीय ऍडजस्टमेंट म्हणून उपमुख्यमंत्री पदाकडे पाहिलं जातं. तर अशा परिस्थितीमध्ये अजितदादांचा एकीकडे रक्षा विसर्जनाचा सावडण्याचा कार्यक्रम सुरू असताना ही मंडळी मुंबईमध्ये येऊन राजकीय सेटलमेंट करते. तर याच्या मागचं मुख्य कारण जे आहे, आज सुनेत्राताई पवार जरी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेत असतील, परंतु याच्या पाठीमागची जी क्रोनॉलॉजी जी आहे, ही प्लॅनिंग जी दिसते, तर ती अजितदादांच्या नंतर पवार फॅमिलीकडे राष्ट्रवादी पक्षाची सूत्रे असू नयेत. अजितदादानंतर शरद पवार यांचा जो गट आहे तो पुन्हा अजितदादांच्या पक्षात येऊ नये, आणि जो आलाच तर शरद पवारांकडे ही सूत्रे जाऊ शकतात किंवा जयंत पाटलांकडे जाऊ शकतात. हे टाळायचं जर असेल तर तात्काळ राजकीय धूर्तपणा दाखवत तटकरे आणि पटेल यांनी ही खेळी खेळलेली आहे. तूर्तास जरी आपल्याला थोडा आनंद असेल की उपमुख्यमंत्री महिला होते प्रथम सुनेत्राताईंच्या माध्यमातून, तर या सर्व गोष्टी औट घटकेच्या ठरतील, औट घटकेच्या. कारण की भावनिक आधारावर आरक्षणातून बसवलेली महिला, भावनेच्या लाटेवर बसवलेली महिला, आणि त्यामध्ये पुन्हा ही सगळी चौकडी जी पक्ष अजितदादा असताना त्यांनी तोडून भाजपच्या दावणीला बांधला. तर अशा परिस्थितीमध्ये सुनेत्राताईंना आपलं नेतृत्व कौशल्य सिद्ध करून हा जरी काळ त्या काढू शकल्या, तर येणारा काळ त्यांना सत्तेवर अजितदादांप्रमाणे मांड ठोकावी लागेल, प्रभाव टाकावा लागेल. आणि ही मंडळी जी सत्तेसाठी हपापली आहे, आणि मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा जी प्रफुल्ल पटेलांकडे जाण्याची दाट शक्यता आहे, की जी पवार कुटुंबाकडे जाईल असं सगळ्यांना वाटत होतं, तर ते एका फक्त उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्राताईंना त्यांचं समाधान करून पक्षाची सूत्रे हाती घेण्याचा हा मोठा डाव, मोठा प्रयत्न आहे. आणि हे तर आजचा एक पदर आहे. या घटनेचे आणखीन दररोज वेगवेगळे पदर आपल्याला समोर येत जातील. धन्यवाद.